हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सुरेश आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की माझी मशीन आहे शिलाई मशीन, त्याची सर्व्हिसिंग कसं करतो ते. माझा गोदडी शिवायचा बिझनेस आहे आणि माझ्या मशीनचा वापर खूप रफ आहे, पण माझी सर्व्हिसिंग हप्त्यातनं मी एकदा करतो. त्याच्यामुळं माझे मशीन धागा बिलकुल काटत नाही. तर तुम्ही पण याप्रमाणे मशीन सर्व्हिसिंग करा, तुमची मशीन धागा कापणार नाही. मशीन सर्व्हिसिंग करायसाठी सर्वात महत्त्वाचं हे आपल्याला ऑइल लागतं. ही 20 रुपयाला बॉटल भेटते ऑइलची दुकानामध्ये. शिलाई मशीनसाठी हिला आपण वापरतो. आणि एक स्क्रूड्रायव्हर पाहिजे आपल्याला. सर्व्हिसिंग करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे जो साईड पॅनल आहे, साईड पॅनल आपल्याला खोलून घ्यायचा आहे, कारण सगळ्यात जास्त घाण इथंच राहते. याला साईड पॅनल म्हणतात. हे साईड पॅनल आपल्याला खोलायचा. हा इथे एक स्क्रू असतो, इथे एक स्क्रू असतो. हे थोडं लूज केलं की ऑटोमॅटिक तो निघून जातो. हा दाब पण खोलून टाकायचा. तर हे बघू शकता आपण इथं किती घाण जमलेली आहे. ही सर्व घाण आता आपल्याला साफ करायची आहे. हे की ह्याच्या इथं आतमध्ये पण काही धागा बिगा अटकलेले असतात, ते पण आपल्याला साफ करायचा पूर्ण. तर चला मग मी आता पूर्णपणे साफ करून घेतो. तर हे बघा, मशीन साफ करायसाठी मी असा ब्रशचा वापर करतो. या ब्रशवरती आपल्याला काय करायचं आहे, या ब्रशवरती आपल्याला असं ऑइल टाकायचं. ब्रशला असं ऑइल लावून हे साफ करायचं. असं ह्याला मस्त घासायचं असं पूर्णपणे. याच्यामुळे जी काही घाण बिन असेल ती पूर्ण निघून जाईल. माझी 7-8 वर्षाची मशीन आहे. मी या पद्धतीने सर्व्हिसिंग करतो, त्याच्यामुळं माझी मशीन खराब होत नाही आणि जास्त आवाज पण करत नाही. असा खराब झालेला ब्रश वापरायचा आणि पूर्ण घासून घ्यायचं. अशी मशीन साफ केल्याने मशीन आवाज करत नाही बिलकुल. तर याच्यामध्ये धागा वगैरे अडकलेला असेल तर तो काढून घ्यायचा. या पद्धतीने मशीनला साफ करायची. नंतर एक चांगला कपडा घ्यायचा. चांगला कपडा घेऊन साफ करायचं या पद्धतीने.
आता आपल्याला याप्रमाणे एक सुई घ्यायची आहे. सुई घेऊन जे शटल आहे आपलं, त्या शटलमध्ये जी कचरा अडकलेला असतो, घाण अडकलेला असतो, त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. बारीक बारीक कचरा शटलमध्ये अडकून जातो, त्याच्यामुळं पण आपलं शटल जाम होतं व धागा जास्त तुटतो आपला. त्याच्यामुळं आपण बारीक सुई घेऊन त्याच्या आतमधली घाण पूर्ण बाहेर काढायची. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे ब्रश घेतला त्या ब्रशवर ऑइल लावून पूर्ण घासून घ्यायचं शटलला. कारण जेवढं तुम्ही ऑइल जास्त लावसाल, ऑइल जेवढं जास्त राहील त्याच्यामध्ये, तेवढं ते फ्री चालेल. आणि जितकं फ्री चालेल तर मग मशीन धागा कापणार नाही. साफ पण करून घ्यायचं या पद्धतीने. जी काय खाली घाण पडलेली असेल, मशीनला लागलेली असेल, मग ती पूर्णपणे साफ करून घ्यायची. आता आपल्याला जे जॉईंट भाग असतात त्या जॉईंट भागावरती आपल्याला आता ऑइल टाकायचं. जितके जॉईंट भाग असतील त्या सर्व जागेवरती ऑइल टाकायचं. मेन शटलवरती पण जास्त ऑइल सोडायचं. ऑइल आपण जेवढं जास्त टाकू तेवढं ते फ्री फिरणार मशीन. ज्या दातरी असतात दातरीवरती पण ऑइल सोडायचं. वरून शटलमध्ये पण ऑइल टाकायचं. जो सुईचा रॉड आहे तिथं पण ऑइल टाकायचं. जेवढे जॉईंट पार्ट आहेत तिथे सगळीकडे ऑइल सोडायचं. एकदम फ्री मशीन फिरली पाहिजे या पद्धतीने. मशीनमध्ये जर धागा बिगा अडकलेला असेल तो पण काढून टाकायचा पूर्णपणे. ऑइलचे जेवढे पॉईंट दिलेत मशीनच्या वर त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं. जो आपला स्पिंडल असतो, फिरत असतो स्पिंडल, त्या स्पिंडलच्या तिथं पण ऑइल टाकायचं. कधी कधी स्पिंडल ऑइल नसल्यामुळे जाम चालतो. बघा आता मशीन एकदम फ्री झालेली आहे. आणि एकदा चेक करायचं की जे स्क्रू असतात ते पूर्ण टाईट आहेत का. सुईचा जो रॉड असतो त्याचे स्क्रू पूर्ण टाईट आहेत का. स्क्रू लूज असेल तर त्याला टाईट करून टाकायचं. सगळे स्क्रू चेक करायचे आपण. मशीनच्या पाठीमागं एक गोल राऊंड अशी पट्टी असते, तिच्या आतमध्ये पण आपल्याला ऑइल सोडावं लागतं. तिथं पण गिअर असतात, जॉईंट असतात, तिथं पण ऑइल सोडायचं मागून. थोडं जास्त ऑइल सोडायचं. काही ते जास्त महाग भेटत नाही, 20 रुपयाला भेटते ऑइलची बॉटल. आणि परत तसं आहे तसंच लावून टाकायचं. खाली काही कचरा पडलेला असेल तो पण पूर्ण साफ करून टाकायचा. तर या पद्धतीने आपण ऑइल टाकून मशीनची सर्व्हिसिंग करतो. कुठले पार्ट्स गेले असेल किंवा काम करत नसेल तर तो पार्ट रिपेअर करावा लागतो. नवीन पार्ट टाकावा लागतो तो. माझी 7 वर्षाची मशीन आहे. पण याप्रमाणे सर्व्हिसिंग केल्यामुळं कधी धागा कापत नाही, जास्त धागा कापत नाही. धागा पण आपण चांगल्या क्वालिटीचा वापरला पाहिजे. जर खराब क्वालिटीचा धागा आपण वापरला तर तो तुटणारच आहे. ही प्लेट लावताना
सुई एकदा बरोबर चेक करायची, बरोबर सेंटरला सुई आहे का, आणि नंतर सुई खाली घेऊन ही प्लेट लावायची असते. मशीन पूर्ण साफ झाल्यानंतर ही टेन्शनची स्प्रिंग आहे, त्याच्यावर जी रेस्ट होती ती ज्याच्यावर रेस्ट होती ती पट्टी ती पण पूर्ण टाईट ठेवायची कधी पण, नाही तर स्प्रिंग आदळून ती पण पट्टी खाली जाते सारखी. हे पहा, आता माझी मशीन पूर्णपणे फ्री झालेली आहे. आता एक हप्ताभर ही मशीनला बघण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. जे पार्ट्स आपण काढले होते ते पार्ट्स आता आपण परत लावून टाकायचे.